नमस्कार मंडळी, मी केतन नागवेकर. तर आपल्या कोकणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर आता शेती लावायची सुरुवात झालेलीच आहे. एका मायातली आम्ही शेती लावलाच आहे. म्हणजे तिकडे ती पाण्यावर केली जातं. म्हणजे जेव्हा पाऊस पडत ना तेव्हा तिकडची शेती लावतात. तर आता आपण दुसऱ्या मायात जायचं आहे. तिकडची पण थोडीशी शेती झालेलीच आहे. आता राहिली ती फक्त थोडीशी शेती राहिली आहे. तर तुम्हाला पण दाखवतो आपल्याकडे कशी पद्धत असतं, कशी शेती लावतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला पहिल्यांदा आला असला तर सबस्क्राईब करा. तर चला आता निघूया. आता बघा, या फणसावर फणस बघा किती आहेत. पण या फणसाचा काही उपयोग नाही. वांजो फणस आहे, नाहीतर एवढे राहिले नसते शिल्लक. यावर्षी आपल्याकडे रोड पण चांगलं झालं आहे माळ्यापर्यंत येऊक. नाहीतर अगोदर फक्त पायवाट होती, आता पूर्ण रोड झाला आहे. म्हणजे माळ्यापर्यंत पूर्ण रोड येतात आता घरापासून. हे बघा, या साईडला पण मळे आहेत. आपण गेल्या वेळी लावला होतो त्या साईडला पुढे आहे. त्याच्यामुळं ह्यो दुसरं मळं, ह्यो तिसरं मळं आणि त्याच्या पुढे चौथं मळं. त्या पुढच्या चौथ्या मळ्यात आपल्याला जायचं आहे. ही बघा, ह्या साईडला पण शेती आहे. बघा, आता आलोय मी आमच्या मळ्यात. बघा, या साईडची आपली पूर्ण पाणतळी दळी आहेत. इकडे का पावसाची काही गरज लागत नाही. एकदा दोनदा पाऊस पडलो ना चांगलं मजबूत, तर शेती लावूक भेटतं चांगली. पाण्यात आणि पाण्याची उपलट असतं इकडे.
तो बघा आपलं दळू लावून झालेलो आहे। आपला रोप आहे ना आता एक काडीचा आहे म्हणून एवढा सैलसैल लावलेला आहे। बघा तर एक काडीचा रोप लागता कमी आणि होता पण चांगला। या पाण्याच्या ठिकाणी आहे ना चांगला असता एक काडीचा। तर आपलं दळू लावून झालो। आमच्याकडे याच दळू बनतं, तुमच्याकडे काय म्हणतात का माहीत नाही। तुमच्याकडे काय म्हणतात तर मला कमेंट्समधनं सांगा। व्हिडिओ आवडली असली तर लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओ। तिथपर्यंत बाय बाय।